नमस्कार, न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत। मराठा समाजाला जी कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहे त्यावरून आता वाद शिगेला पोहोचतो आहे। ओबीसी संघटना त्याला तीव्र विरोध करत आहेत। त्याच्यामध्ये दावे प्रतिदावे होत आहेत आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये ज्यांना कुणबी प्रमाणपत्र काढायचे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे संभ्रमाचं वातावरण तयार होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी कुणबी प्रमाणपत्र दिली जाणार आहे ती कायद्यानुसार वैध असणार आहेत आणि सरकार न्यायालयामध्ये जाऊन सरकारची बाजू सांगणार आहे की आम्ही ज्यांना कुणबी प्रमाणपत्र देत आहोत ते कायद्यामध्ये बसणाऱ्या सर्व पात्र असलेल्या, म्हणजे जरी जी आरमधला पात्र शब्द वगळला असला तरी जे खरोखर पात्र आहेत अशाच कुणबींना ती प्रमाणपत्र दिली जाणार ही सरकारची भूमिका आहे। तरीसुद्धा श्वेतपत्रिका काढावी मागच्या काळामध्ये वाटप झालेल्या सगळ्या कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत अशी मागणी छगन भुजबळ यांनी केलेली आहे। आपण काही मुद्दे जे महत्त्वाचे चर्चिले गेलेत त्यावर एका टप्प्याने आत्ता चर्चा करणार आहोत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं जाऊ शकत नाही। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं गेलंच नाही। कुणबी प्रमाणपत्र काढल्यानंतर जर तो कुणबी असेल तर तो ओबीसी समाजामध्ये त्याचा समावेश होतो, त्यामुळं त्याला आपोआप ओबीसीला लागू असलेल्या सगळ्या सवलती या लागू होतात। ही यातली मेक आहे। त्यामुळं त्यांना असा कुठं कायदा केलेला नाही की मराठा समाजाला ओबीसी समाजाचं आरक्षण देण्याचा कायदा सरकारने केलेला नाही, त्यामुळं तो प्रश्न आत्ता तरी उद्भवत नाही। तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर जर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं तर आपोआप ओबीसी समाजामध्ये जे आरक्षण राखीव आहे त्याच्यामध्ये अशा पात्र उमेदवारांना ओबीसी आरक्षणाचा फायदा होऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे आरक्षण प्रत्यक्ष दिलं काय ना अप्रत्यक्ष दिलं काय ते आरक्षणच मानलं जातं आहे असंही विरोधकांची टीका आहे। पण कायदेशीर पातळीवर मराठा समाजाचा कुठेही ओबीसीमध्ये समावेश केलेला नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। त्यामुळे आता प्रमाणपत्र काढताना अनेकांना संशयाचं वातावरण तयार केलं जात आहे आणि त्यामुळे संभ्रमावस्थेत असलेला जो पात्र आहे स्वतः तो सुद्धा कुणबी प्रमाणपत्र काढण्याच्या बाबतीमध्ये 10 वेळेस विचार करीत आहे, ही वस्तुस्थिती आहे। पण अशांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यांची जी कायदे तज्ज्ञांची टीम आहे त्यांनी असं सांगितलं आहे की ज्यांना प्रमाणपत्र मिळू शकतं अशांनी तुर्तात लगेच ते तातडीने प्रमाणपत्र काढावे आणि गावागावामध्ये समित्या स्थापन करून या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं। कारण कधी नव्हे ते मराठा समाजाच्या किंवा कुठल्याही जातीच्या प्रमाणपत्रासाठी गावामध्ये जाऊन सरकारची टीम काम करणार आहे। या आंदोलनानंतरचं ते सगळ्यात मोठं यश आहे असं जरांगे पाटलांच्या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या कायदेतज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे। ही एक वस्तुस्थिती आहे। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये कुणबी आणि मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यावर काय चर्चा व्हायची ती होत राहील, परंतु प्रमाणपत्र काढण्यासाठी राज्यभरामध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतील असं सध्याचं चित्र आहे। दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्री किती जरी सांगत असले की यामध्ये ओबीसींचं नुकसान नाही झालेलं नाही, तरी ओबीसींना असं वाटतं की यामुळे ओबीसींचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि होणार आहे भविष्यामध्ये। सगळ्यात त्यामध्ये जी प्रामुख्याने जी विचारात घेतली गेलेली गोष्ट आहे ती आहे राजकीय फायद्याची, म्हणजे राजकारणाची। तर त्यामध्ये साधारणपणे मराठवाड्यामध्ये 1,500 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या आहे आणि काही गावांमध्ये एकही घर कुणबी आहे असं दिसलेलं नाही। त्यामुळं याचा फार मराठा समाजाला फायदा होईल असं दिसत नाही, असा दावा केला जातो आहे। प्रत्यक्षात पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकामध्ये जर असं झालं की ओबीसी प्रमाणपत्र किंवा कुणबीचं प्रमाणपत्र, म्हणजे कुणबीचं प्रमाणपत्र हे एका अर्थानं ओबीसींच्या सगळे फायदे घेण्यासाठीचं लाभदायक प्रमाणपत्र असंच त्याला म्हटलं जातं। असं प्रमाणपत्र जर मराठा समाजातील तरुणांना म्हणा किंवा वृद्धांना म्हणा कुठल्याही व्यक्तीला मिळालं तर ते त्या निवडणुकीमध्ये उतरू शकतात। आता राजकीय गणितं जेव्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मांडली जातात त्यावेळी जर ओबीसी गट एखाद्या व्यक्तीला सुटला गेला आणि तिथं प्रामुख्याने मराठा समाजाचं मतदान हे जर जास्त असेल तर ग्रामीण भागामध्ये असं म्हणतात ते की ठीक आहे आता ही जागा यावेळेस ओबीसीला सुटलेली आहे त्यामुळं कुठल्या तरी पक्षाचा एक ओबीसी उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे। पण आताच्या मुद्द्यामध्ये असं जर झालं तर ओबीसी जर गट एखादा सुटलेला असेल आणि त्याच्यामध्ये जर कुणबी पात्र झालेला जर मराठा समाजातील उमेदवार असेल तर प्रत्येक पक्षाला एक विचार करावा लागेल की
जातीचे गणित मांडून जो पक्ष उमेदवारी देतात म्हणजे बहुतांशी पक्ष तेच करतात. राजकारणावर बोलायचं असलं तर ताकाला जाऊन भांडं लपवायचं नाही असं म्हटलं जातं. त्यामुळं जातीपातीचं जर राजकारण होणार असेल तर गावागावामध्ये अशा पद्धतीचा विचार सगळ्याच पक्षांना करावा लागणार आहे. आणि ते सगळ्यात मोठं दुखणं आत्ता सध्या राजकारणाच्या पातळीवर सगळ्याच पक्षांचं झालेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये ते होऊन बसणार आहे. त्यामुळं सगळ्यात भांडणाचा जो मुद्दा आहे तर तो राजकारणाचा आहे. काही अभ्यासकांचं असंही म्हणणं आहे की कुणबी प्रमाणपत्रामुळं फक्त मराठा समाजाला त्याच्यामध्ये राजकारणाचं सोडून इतरत्र काही फायदा होणार नाही असं दिसतं. परंतु मराठा समाजातील जे आंदोलक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाचं आरक्षण द्यायचं असं म्हणतात आणि कुठला तरी नियम दाखवून वर्षानुवर्षे देत नाही. त्यामुळं नाक दाबलं की तोंड उघडतं या पद्धतीनं राजकारणामध्ये जरी फायदा होत असेल तर आपोआप सगळ्यांना विचार करावा लागेल. आणि जो पक्ष हे सांगतो आहे की ओबीसी हा आमचा DNA आहे त्यांनाही विचार करण्याची वेळ येईल की हळूहळू मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र घेतलेले अनेक उमेदवार हे पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये अनेक गावांमध्ये या प्रमाणपत्राचा वापर करून निवडणुका लढवत आहेत. त्यामुळं ही सगळ्यात मोठी खेळी या सगळ्या निर्णयामुळं होणार आहे आणि त्याचा विचार आता राज्य सरकारलाही करावा लागणार आहे. म्हणजे या सगळ्या विषयामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो गांभीर्यानं कोण घेतं आणि कोण घेत नाही हा चर्चेला असलेला विषय असला तरी आता जे कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जात आहे त्याची एकूण संख्या किती असणार आहे, किती समाज त्याच्यामध्ये येतो आहे हे सगळं बघताना राजकारणाच्या दृष्टीनं हे जे आरक्षण टाकलं जातं त्याच्यावरसुद्धा काय काय परिणाम होतो आहे याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्यातून आता एक नवीन राजकीय संघर्ष गावागावामध्ये तयार होतो की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि सगळ्यात मोठं दुखणं राजकीय पक्षांचं आता पुढच्या काळात हेच होणार आहे की मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या तर आपण मान्य केल्या पण त्याचे आता जे साईड इफेक्ट म्हणा किंवा त्याचे बाकी होणारे जे परिणाम आहेत तर ते सुद्धा आता सगळे लक्षात घेण्यासारखे आहे आणि लक्षात घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जेव्हा मोहीम सुरू होईल तर त्यावेळेस शैक्षणिक आरक्षण, सामाजिक आरक्षण आणि राजकारणातील फायदे अशी 3 पातळीवर या निर्णयाचा मराठा समाजाला कितपत फायदा होतो हा एक मुद्दा आहे. तसे याला अनेक पैलू आहेत. आपण एका पैलूवरच एका वेळेस चर्चा करणार आहोत. इतर मुद्द्यांवर आपण इतर वेळे पण चर्चा करणारच आहोत. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.